भाऊसवान लगन सराई चालू आहे. पाहुणा पैसे वर्दळशे, कोण पोर देखाल जाई राहणं तर कोण पोरग्या देखाल जाई राहणं. आणि या ब्रह्मदेवने रेशीमगाठी बांधत चाल राहणार दादा. पण काही काही लोक लाजरास कोणा दारशे 2-3 वाडा पाहुणा पै उन्हात या असा चुटूबुटू करतस. जसं एखादा साप डिओड्र खायलेस आणि आट्या पिट्या देस तसं या काही काही लोक राहतस. पण साला यातले हाई काय गंदी बुद्धी सुजस होईन. कोणी बी राही ना साला मिठना खाडा टाकतस, कोणी बी वाई ना मिठना खाडा टाकस. पण मी तर भगवंताला एकच विनंती करत, या मिठना खडा टाकणारा ज्या बी शेतात आरामखोर येतले तेव्हा पोरगाशी त्या पोरशी लेणं देणं काहीच राहत नाही. पण या मिठना खडा टाकाशिवाय येतले बाग देसच नाही दादा. आणि काही चुकीनेच चालाया तो वरणाने काठीमा आवाज येत नाही. पण जेव्हा बठच ना बाबा या जामलाही जातात, पण तरी या काही सुधारतच नाहीत. अरे जमू द्या रे. अरे जे ना जमी राहणं तुमनं काय आहे रे. त्या काड्या कोराना काम सलग येस नापा इथली गंदी बुद्धी राहत. चला या कठीण त्या पाहुणा पैसले जर कुठे पोरग्यान जम राहणं होईल तर चांगला पोरग्या आहे, निर्व्यसनी आहे, काही लेणं नाही देणं नाही, घरदारणा बरं आहे, पोरणा पुढे 2 टाईम न टाकू शकत. चला त्यांना बी बारा मग पिना मारतस. गैरा नालायकपणा आहे बरं. तुमले तर मी म्हणत ना 100 वर्षानं आयुष्य राहो कोणले या असा किडा पाडणारले. आणि तुमले तर चला खाटवर सुद्धा डांबर गोळ्या चुरी टाकायला पाहिजे, कापूरण्या वड्या चुरी टाकायला पाहिजे. असा तुमले किडा पडायला पाहिजे. पडतीन पण साला तुम्ही बी सुखी राहावा नाहीत. त्यानं तर काही नाही 1 मुडी 2 मुडी त्यानं कोटे तो ब्रह्मदेवने लिखेले तडे तुना बाप बी इसन काही करावं नाही. कारण साला तुना खानदानमा पुढल्या पिढ्या अशा तरशी राहतील. त्याचं तर जमालच नको पाहिजे ब्रह्मदेव करी सण आणि जमावत बी नाहीत. आणि तुम्ही देखत राहायच्यात जेच ना तुम्ही मोड राहणार साला तेच ना DJ मग नाचाले तुम्ही 1 नंबर राशात. तेच ना लगीन मग पंगत मग वाढाले तुम्ही 1 नंबर राशात. पण तुमना चेहरा तुमले गवाई देवा नाही दादा. आयवी तुमले मी आज ठणकायसन सांगितली राहणू. जय खानदेश.